हेलो दोस्तों, कैसे हो आप सब? अच्छे होंगे। हाय. आपला कितीतरी लोक फायदा घेतात ना टाईमपाससाठी. खूप लोक आहेत अशी या जगात. अशी भरपूर लोक आहेत टाईमपास करण्यासाठी. भरपूर मुलींना फसवतात. बघा तुम्ही, अनुभव घ्या. अनुभव आला ना की माणूस तेव्हा शहाणा होतो. आणि आपल्याला माहिती नसतं की हा समोरची व्यक्ती चांगली आहे, आपल्यासाठी खूप चांगली असते. असं वाटतं खरंच आपल्याला खूप प्रेम देणारी आहे, खूप साथ देणारी आहे. पण हे नसतं. हां, असं खूप लोक फसवतात बघा. आणि मुली फसतात म्हणजे का माहिती आहे का? मुली थोड्याशा, जराशा थोड्याशा त्या ह्या असतात, इमोशनली असतात. त्यामुळे त्या मुली फसतात. त्यांना वाटतं बरं आपल्याला कोणतरी आपला एक आधाराचा माणूस भेटला आहे. अरे आधार आहे, पण तुमचे आईवडील आहेत ना आधार द्यायला. तुमचे भाऊ आहेत, बहीण आहेत, त्यांना सांगा ना तुम्ही. आणि असं वाऱ्यासारखं पळत जाऊ नका. जरा थोडा मन शांत ठेवा, मेंदू शांत ठेवा, विचार करा. शिकल्या सवरलेल्या मुली जर असं करायला लागल्या तर काय उपयोग सांगा बरं? काही फायदा नाही. काही म्हणजे काहीच फायदा नाही. आपलं जीवन आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतो आणि आपण आपल्याच हाताने आपलं जीवन नष्ट करण्याच्या मार्गावर असतो. मग काही मुलींना बघा, टाईमपाससाठी जी मुलं वापरतात, टाईमपास करण्यासाठी, काही मुली वेड्या होतात, काही मुली मानसिक तणावामध्ये जातात, काही मुली बुद्धीने मंद होतात. आणि का होतात? तर त्यांनी असंख्य असे धोके खाल्लेले असतात, असंख्य असं त्यांनी दुःख पचवलेलं असतं आणि असंख्य अशा मुलांच्या नादाला लागलेल्या असतात. टाईमपाससाठी त्यांचा वापर केलेला असतो. मग तेव्हा त्यांना कळतं. मग त्या वेड्याच्या हॉस्पिटलला जातात. मग तिथे सुधारणा होते. मग संस्थेमध्ये दाखल होतात आणि मग दाखल झाल्यानंतर थोडंसं त्यांच्यावरती थोडा परिणाम होतो, चांगल्या होण्याच्या स्थितीमध्ये असतात. पण त्या काही मागच्या गोष्टी विसरत नाहीत. काही मागच्या गोष्टी विसरत नाहीत. कारण त्यांच्या मनाने ना एक प्रकारचा चटका खाल्लेला असतो. आणि तो जर चटका मुलांनी खाल्ला असता ना, तेव्हा त्यांना पण कळलं असतं की आपण मुलींना फार फसवतो, आपण मुलींचा गैरफायदा घेतो. प्लीज असा गैरफायदा, असं कोणाला फसवू नका. कोणाच्या जीवनामध्ये जाऊन कोणाच्या जीवनाचा मानसिक छळ करू नका किंवा मानसिक त्रास देऊ नका. हेच हेच आत्ताच्या जगामध्ये, हे आत्ताच्या युगात सुरू आहे. मुली पण फसतात, मुलंही फसतात. आणि एक म्हणजे जास्त करून मुलं मुली हा आत्ताचा कालावधी तसाच आहे. मुलींना फसवण्याचा जास्त कालावधी आहे. मुलींना फसवण्याचा जास्त कालावधी आहे. प्लीज जरा कोणालाही असं फसवू नका. कारण तुम्हालाही तुमची बहीण आहे, भाऊजे आहे, कोण ना कोणतरी तुमच्या घरामध्ये आहेत. मग असं जर तुमच्या घरातल्यांना जर फसवलं तर तुम्हाला कसं वाटेल सांगा बरं? तुम्हाला कसं वाटेल? बाय.